नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॅनरा बँकमध्ये एक सर्वात मोठी वॅकन्सी निघालेली आहे। तर इथे 3500 पदासाठी वॅकन्सी भरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, इथं ह्याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही कोणत्या पदासाठी वॅकन्सी राहणार आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो, इथे ॲप्रेंटिस पदावर पदवीधर जे पण असतील त्यांच्यासाठी ही वॅकन्सी निघालेली आहे। तर आपण इथे ह्याच्याविषयी माहिती घेऊ। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही इथे तर वयाची अट काय आहे, तर तुम्हाला इथे 1 सप्टेंबरमध्ये तुमचं 20 ते 28 मध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे। आणि SC ST जर असेल तर तुम्हाला इथे 5 वर्षाची सूट आहे आणि OBC असेल तर 3 वर्षाची इथे सूट देण्यात आलेली आहे। तर नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे, तर संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण नोकरीचं ठिकाण इथे राहणार आहे। तर इथे जनरल OBC जर असेल तर ते OBC SC ST PWD यांना फी नाही आहे आणि जनरल OBC जर असेल तर इथं 500 रुपये फीस अशी सांगितलेली आहे। तर अर्ज कसा करायचा आहे, तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे सादर करायचा आहे। तर इथे कोणती पण तुम्हाला इथे डिग्री जर असेल तर तुम्ही इथे अर्जासाठी पात्र ठरणार आहात। तर लास्ट तारीख काय आहे, तर 12 ऑक्टोबर 2025 ची अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फक्त तुम्ही नोटिफिकेशन सेंड म्हणून मेसेज करा, तर तुम्हाला ही अवेलेबल नोटिफिकेशन मी तुम्हाला लिंक स्वरूपात पाठवण्यात येईल। तर मित्रांनो, बघू शकता ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, कॅनरा बँककडून आलेली आहे। तर इथे बघू शकता इथे दिलेलं आहे कॅन्डिडेट्स कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कोणती वेबसाईट आहे www.natsededucation.government.in या वेबसाईटवरती तुम्हाला 22/9/2025 रजिस्टर करायचं आहे। तर इथे ओपनिंग डेट क्लोजिंग डेट इथे दिलेली आहे। तर 23/9/2025 ही याची क्लोजिंग डेट इथे सांगितलेलं आहे। तर इथे बघू शकता सीट्स अवेलेबल इथे कशा कॅटेगरी वाईज इथे दिलेल्या आहेत। तर इथे बघू शकता इथे लोकल लँग्वेज हिंदी इंग्लिश अशाच्यासाठी लँग्वेजनुसार इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत। तर बघू शकता इथे हिंदी इंग्लिश टोटल इथे लँग्वेज इथे दिलेल्या आहेत आणि स्टेट वाईज दिलेले आहेत। तर इथे बघू शकता इथे महाराष्ट्रामध्ये बघू शकता आता किती, तर महाराष्ट्रामध्ये बघू शकता इथे टोटल 201 वॅकन्सी, नंबर ऑफ ट्रेनिंग सेट्स इथे 201 अशा इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत। तर इथे वेगवेगळ्या स्टेटनुसार इथे वॅकन्सी राहणार आहेत। टोटल 3500 वॅकन्सी राहणार आहेत। वेस्ट बंगाल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, तेलंगणा, तामिळनाडू, सिक्कीम, राजस्थान, पंजाब, ओडिशा, नागालँड अशा सर्वात जास्त जेवढे पण स्टेट आहेत, झारखंड, कर्नाटक, केरला, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, दिल्ली आणि छत्तीसगड, बिहार, आसाम संपूर्ण स्टेटसाठी इथे ह्या वॅकन्सी राहणार आहेत। तर इथे कॅटेगरी वाईज पण दिलेले आहेत, SC ST OBC EWS UR, त्याच्यानंतर आउट ऑफ विच याच्यामध्ये अशा वॅकन्सी संपूर्ण दिलेल्या आहेत। तर इथे बघू शकता अशा प्रकारे ही सर्वात मोठी भरती ही ठरणार आहे। आत्तापर्यंतची सर्वात मोठी भरती ही राहणार आहे। बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये काय राहणार आहे, तर इथं बघू शकता डिग्री ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी। तर तुमच्याकडे कोणती पण डिग्री असणं गरजेचं आहे, युनिव्हर्सिटीमधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये तुमची झालेली असणं गरजेचं आहे। क्वालिफिकेशन 1/1/2022 आर नॉट लेटर दॅन 1/9/2025 बोथ डे इन्क्लुझिव्ह। तर तुम्ही जर 1/1/2022च इथे ग्रॅज्युएशन कंप्लीट जसं झालेलं आहे तेच इथे अप्लाय करू शकणार आहात असं इथे सांगितलेलं आहे। जर तुम्ही 22च्या 21 जर असेल 20 असेल तर इथे गृहीत धरले जाणार नाहीत असं इथे पण सांगितलेलं आहे। तर टोटल लोकल लँग्वेज बघू शकता त्याच्यामध्ये कोणत्या इथे लँग्वेजमध्ये तुम्हाला लागणार आहेत। तर कॅन्डिडेट 10वी 12वी स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेशन evidence having studied specified local language will not required undergo local language test। इथे अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे। लोकल लँग्वेजमध्ये तुमची 10वी 12वी तर झालेलं असणं गरजेचं आहे। फिजिकल मेडिकल फिटनेस, तर याच्यामध्ये बघू शकता इथे तुमचं फिजिकल मेडिकल फिटनेस पण इथे राहणार आहे। सोबतच तुम्हाला व्हिज्युअल
त्याच्यानंतर ब्लाइंडनेस, लो विजन बघू शकता इथे व्हिज्युअलचं इथे संपूर्ण क्रायटेरिया इथे दिलेला आहे. हिअरिंग पण इथे हिअरिंग क्रायटेरिया पण दिलेला आहे 70 dB. हार्ड हिअरिंग 60 ते 70 मध्ये इथे दिलेलं आहे. हिअरिंग लॉस स्पीच रिक्वायर्ड इन बोथ इयर्स हिअरिंग पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेरेब्रल प्लॅसी, डॉर्फिझम त्याचं पण इथे संपूर्ण दिलेलं आहे. ॲसिड अटॅक विक्टम त्याच्याविषयी पण इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटी काय वगैरे असेल तर त्याच्याविषयी पण इथे संपूर्ण माहिती दिलेलं आहे. मेंटल इलनेस असेल, त्याच्यानंतर मल्टिपल डिसेबिलिटी जर असेल ABCD मध्ये, त्याच्यानंतर तुमचं PWD असेल तर त्याच्यानंतर EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन याच्यामध्ये पण इथे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये क्रायटेरिया दिलेला आहे 5 acres ॲग्रिकल्चर लँड अँड अबाव असं इथं असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अशा प्रकारे इथे संपूर्ण क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे. EWSचा पण अदर टर्म्स अँड कंडिशन बघू शकता. टाईम ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंगचा इथे टोटल कालावधी अप्रेंटिसचा किती राहणार आहे तर 12 महिन्याचा इथे ट्रेनिंगचा पिरियड राहणार आहे. प्लेस ऑफ ट्रेनिंग, द ऑन जॉब ट्रेनिंग विल बी important to candidate at the selected branches as per the course and as per the त्याचं लोकेशन जे पण तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जाईल तिथे तुम्हाला तिथे जॉब करायचा, त्याची ट्रेनिंग घ्यायची आहे. तर प्रोफाईल बघू शकता. अप्रेंटिसनुसार द कॅन्डिडेट्स आर एलिजिबल अप्रेंटिस विल बी नॉट ट्रीटेड ॲज अ एम्प्लॉय. द कॅनरा बँक विल बी नॉट entitled to receive the benefits which are available to employee of the bank. काय पण इथे बेनिफिट असेल तर तुमच्या एम्प्लॉयला इथे डायरेक्ट बँकनुसार इथे सांगितलेलं आहे. तर इथे बघू शकता अप्रेंटिस नोटमध्ये काय दिलेलं आहे, द कॅन्डिडेट्स आर एलिजिबल ॲज अ अप्रेंटिस विल नॉट ट्रीट ॲज अ एम्प्लॉय. तर इथे तुम्हाला एम्प्लॉयसारखं इथे ट्रीट केलं जाणार नाही. कॅनरा बँक अँड विल बी नॉट इनिशियल टू रिसीव द बेनिफिट्स विच आर अवेलेबल टू एम्प्लॉय ॲज द बँक अशा प्रकारे सांगितलं आहे. तर इथे कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिस, तर इथे बघू शकता कॉन्ट्रॅक्टविषयी इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. कशा प्रकारे इथे अप्रेंटिसचं तुमचं राहणार आहे इन्फॉर्मेशन. तर बघू शकता इथे मंथली तुम्हाला पेमेंट किती येणार आहे. मंथली इथे 15,000 रुपये सबसिडी अमाऊंट इफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शॅल बी पेड अप्रेंटिसशिप ड्युरिंग द पिरियड ऑफ द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. तर तुम्हाला इथे टोटल इथे 15,000 रुपये इथे देण्यात आले. तर कॅनरा बँक विल मेक द पेमेंट इथे 10,500 विल बी अप्रेंटिस अमाऊंट मंथली बेसिस तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट शेअर 4,500 डायरेक्टली क्रेडिटेड ॲज अ अप्रेंटिस बँक अकाउंट थ्रू द DBT मेड द एक्सटेन्स गाईडलाईन्स. तर इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण हे भेटणार आहे ट्रेनिंग आणि पेमेंट. आणि इथे वर्क हॉर्स कसे राहणार तुमचे बघू शकता. द अप्रेंटिस शॅल बी ऑन जॉब ट्रेनिंग OJT ड्युरिंग हॉर्स वर्क ॲज ॲप्लिकेबल टू द क्लेरिकल केंड्रन्स ऑफ द बँक. ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये तुमचं इथे एक OJT वगैरे इथे राहणार आहे. तर इथे ओव्हरटाईमसाठी पण दिलेले आहे. नो अप्रेंटिस शॅल बी रिक्वायर्ड और अलाउन्स वर्क ओव्हरटाईम एक्सेप्ट अप्रुव्हल द अप्रेंटिस ॲडवायझर. तर तुम्हाला इथे ओव्हरटाईम जर करायला हवत असेल तर इथे ओव्हरटाईमची तुम्हाला इथे काही गरज नाही. जेव्हा इथे अप्रेंटिस ॲडवायझर सांगेल तेव्हाच इथे करायचं आहे. त्याच्यानंतर लिव्ज वगैरे किती राहणार तुम्हाला इथे बघू शकता. इथे लिव्ज पण दिलेले आहेत. तर अप्रेंटिस ओनली 4 कॅज्युअल लिव्स ॲट द टाईम ऑफ लिव्ह इथे टोटल 4 लिव्ह इथे देण्यात येणार आहेत. तर बघू शकता मंथ ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग टोटल 12 कॅज्युअल लिव्स इन इयर. फक्त तुम्हाला इथे एका वर्षामध्ये 12च लिव्ह इथे देण्यात येणार आहे. अशा प्रकारे इथे टोटल लिव्स राहणार आहे. हॉलिडेज बघू शकता
इथे हॉलिडे कोणकोणते राहणार आहेत तर हॉलिडे ॲज अ ऑब्झर्वर इन द बँक वेअर सी इज अंडरगोज अप्रेंटिस ट्रेनिंग. त्याच्यानंतर बघू शकता कंडक्ट अँड डिसिप्लिन इन केस कंडक्ट डन द अप्रेंटिसशिप ड्युरिंग द एंगेजमेंट पिरियड बँक रिझर्व द राईट टर्मिनेट द कॉन्ट्रॅक्ट एंगेजमेंट. अशा प्रकारे तुम्ही जर गाईडलाईन त्यांची तोडली तर तुम्हाला इथे टर्मिनेट पण केलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे संपूर्ण इथे टर्मिनेशन ऑफ अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्यानंतर एक सर्टिफिकेट पण भेटणार आहे तुम्ही जर अप्रेंटिसशिप कंप्लीट केल्याच्यानंतर. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे NATSeducation.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारची ही भरती आहे मित्रांनो. लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून घ्या. तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, स्कॅन फोटोग्राफ लागणार आहे, सिग्नेचर लागणार आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन एक लागणार आहे, त्याच्यानंतर हार्ड रिटर्न डिक्लेरेशन फॉर्म लागणार आहे, सिग्नेचर कॅपिटल लेटर्स. अशा प्रकारे संपूर्ण इथे डॉक्युमेंट इथे लागणार आहेत. तर इथे ऑनलाईन अप्लाय कसे करायचे संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. तर तुमच्याकडे SSCचं मार्क सर्टिफिकेट असेल ते पण इथे तुम्हाला इम्पॉर्टंट इथे सांगितलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन भरती घेऊन.